बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप झालाय। माजी आमदार संजय घाटगे भाजपमध्ये जाणार आहेत। संजय घाटगे यांच्यासह अमरीश घाटगे हे देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि कागलचे माजी आमदार संजय घाटगे आणि सोबतच गोकुळचे संचालक अमरीश घाटगे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी पक्षप्रवेश होणार आहे। संजय घाटगे यांच्यासह अमरीश घाटगे हे भाजपमध्ये जाणार आहेत। कोल्हापूरमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। अमर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत। अमर, भाजपमध्ये ही जोरदार इनकमिंग सुरू आहे, मात्र कोल्हापूरमध्ये हा राजकीय जो भूकंप झालेला आहे याची कारण नेमकी काय आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतलाय? तेजस, येत्या झालेल्या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांना बिनशर्त पाठिंबा संजय घाटगे यांनी दिला होता। संजय घाटगे शिवसेना गटाचे, उद्धव गटाचे होते आणि त्यांनी निवडणूक लढणार नाही असं जाहीर करून होतं। त्यामुळे त्यांना हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक करून घेतलं। परंतु आता येणाऱ्या राजकारणाच्या पुढे पाहता म्हणजे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील, यामध्ये त्यांच्या गटाला मान मिळावा, कारण कागल तालुक्यातलं गटातटाचं राजकारण आहे। या राजकारणामध्ये एक गट कुठल्यातरी बाजूला पाहिजे, यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं आहे। त्याचबरोबर समर्जित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली। त्यामुळं ते पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्यास इच्छुक असलेलं दिसत होतं। म्हणून गेल्या 4 महिन्यात निवडणूक झाल्यापासून गेल्या 4 महिन्यापासून संजय घाटगे हे भाजपचा प्रकार होते। आपण बऱ्याच वेळा बातम्या सांगितल्या होत्या की चंद्रकांतदादा पाटलांची भेट संजय घाटगे आणि त्याच्या चिरंजीव अमरीश घाटगे यांनी घेतली होती। अमरीश घाटगे हे गोकुळचे संचालक आहेत। त्याचबरोबर अमरीश घाटगे यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य व्हायचं झालं तर कोणता तरी गट आपल्याकडे पाहिजे आणि कोणता तरी पक्ष पाहिजे, यासाठी त्याचा प्रवेश असणे निश्चित केलाय। आज दुपारी 3 वाजता मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे। तेजस, अगदी अमर, पण घाटगे यांच्या येण्यानं कोल्हापूरचे राजकीय समीकरण कशी बदलणार आहेत? आता सध्या भाजपकडे असणारे जिल्हा अध्यक्ष असतील नाथाजी पाटील, हे जिल्हा अध्यक्ष ग्रामीणचे आहेत। त्याजवळ शहरचे अध्यक्ष विजय जाधव आहेत। आता भाजपमध्ये ही जिल्हा अध्यक्ष बदलाचे वारे आहेत। त्याचबरोबर शौमिका महाडिक या गोकुळच्या संचालक आहेत आणि धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार भाजपचे आहेत। हे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत। शौमिका महाडिक आणि संजय घाटगे यांच्या जवळचं नातं आहे। त्यामुळे नातेसंबंधांनाही भाजपमध्ये वाव मिळाला असं एक चर्चा आहे। त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये भाजपला काहीतरी स्ट्रॉंग नेता पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसा स्ट्रॉंग नेता नव्हता ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी, आणि कागलचे राजकारण हे गटातटाचं आहे। महाडिक, मनपिक, मुश्रीफ आणि घाटगे यांच्या गटातटाचं राजकारण आता घाटगेंच्या मध्ये 2 गट झाल्यामुळे घाटगेचा एक गट जर भाजप बरोबर आला तर कागलमध्ये पुन्हा एकदा भाजपला ऊर्जा अवस्था येईल असे मानलं जातं। तेजस, अगदी धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।